मध्ये आपलं स्वागत आहे. मराठा लग्न अक्षता हा कुठलाही व्यवसाय नाही, हा एक केवळ आणि केवळ मोफत म्हणून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. आणि मराठा लग्न अक्षताच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही. फक्त लोकांना लग्न जुळण्यासाठी किंवा माहिती होण्यासाठी मदत व्हावी या दृष्टीने आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, फेसबुकचा एक ग्रुप आहे आणि मराठा लग्न अक्षता हा प्ले स्टोरला एक ऍप्लिकेशन आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही या माध्यमातून कामं करत आहोत. आणि मराठा लग्न अक्षता किंवा मराठा लग्न अक्षताचे जे काही प्रतिनिधी आहेत ते कुठेही कुणालाही पैशाची मागणी करत नाही. कुठे जर मध्यस्थ म्हणून स्थळ दाखवायचं काम पडलं तर आम्ही स्वतःच्या खर्चानं पदरमोड करून त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि जर आमच्या माध्यमातून लग्न जुळत असेल तर त्या ठिकाणी जुळलेल्या लग्नाला जर त्याची पत्रिका आम्हाला भेटत असेल तर स्वतःचा आहेर आंधण भांडं घेऊन आम्ही त्या लग्नाला जाण्याची आमची मानसिकता आहे. तर असो, या माध्यमातून आम्ही सातत्यानं आपल्यासोबत चर्चा करत असतो, चांगल्या वाईट गोष्टीबद्दल बोलत असतो. हे बोलत असताना आम्ही खूप चांगले आहोत असा मुळीच त्याचा अर्थ कुणी काढू नये. आपण एक सामान्य माणसं आहोत आणि सामान्य माणसं म्हणत असताना अलीकडे लग्न जुळत नाहीत ही ओरड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे. आणि ही ओरड वाढत असताना आपण अलीकडच्या काळामध्ये ज्या काही पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण केलं किंवा जे काही वाईट गोष्टी किंवा वाईट तत्व आपल्यामध्ये रुजवली त्याचे परिणाम आपण कुठेतरी भोगत आहोत असं म्हणायला हरकत नसावी. अनेक चुकीच्या प्रथा किंवा अनेक चुकीचे पायंडे आपण आपल्या सार्वजनिक लग्नामध्ये सार्वत्रिकरित्या स्प्रीड केलेले आहेत आणि त्याचे कुठेतरी आपल्याला परिणाम पाहाव्यास मिळत आहेत. पूर्वीच्या काळी 8-10 वर्षापूर्वी विवाह जुळण्यासाठी मध्यस्थ हा एक अतिशय महत्वाचा दुवा होता. आपल्या नात्यागोत्यातील ओळखीतील कोणीतरी माणूस नवरा नवरींना स्थळ दाखवायचा, स्वतःच्या खर्चानं तो दाखवादाखवी करायचा. त्याच्यानंतर साक्षगंधाच्या कुंकवाच्या कार्यक्रमात स्वतःच्या पैशानं तो हजेरी लावायचा, आहेर आंधण भांडं स्वतःच्या खर्चानं घ्यायचा. मात्र नंतर ते लग्न लागल्याच्या नंतर काही दिवसांनी जर समजा 4-5 सोयरिकी त्या मध्यस्थानं केल्या आणि एखाद्या सोयरिकीमध्ये नवरा बायकोचं नेमकं बिनसलं काही भांगड पडली तर त्याचा ठपका त्या मध्यस्थावर यायचा. अजूनही एखादं लग्न जुळवलं आणि त्या नवरा बायकोची जर काही भांगड झाली किंवा कुरबुर झाली किंवा वादावादी झाली तर तो ठपका त्या मध्यस्थावर येतो. किंवा तो मुलगा कालांतराने 1-2 वर्षाने दारू प्यायला शिकला, लग्नाच्या आधी पित नव्हता पण लग्नानंतर तो त्याला दारूचं व्यसन लागलं तर त्याचा पूर्ण खापर त्या मध्यस्थावर फोडलं जातं आणि या कारणामुळे मध्यस्थ हा दुवा काहीसा बाजूला गेलेला आहे. दुसरीकडे यामध्ये पैसा मिळतो ही गोष्ट हिरून किंवा हा एक चांगला व्यवसाय आहे या माध्यमातून फसवणूक करणारी तत्वही यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाली. आणि दुसरीकडे मुलींच्या आणि मुलींच्या संख्येमध्ये थोडीशी तफावत निर्माण होत असल्याने आणि 2-4 वर्षापूर्वी सगळ्यांनाच नोकरीवाले नवरदेव पाहिजे होते, चांगल्या प्रोफेशनवाले मुलं पाहिजे होते आणि या मानसिकतेतून बऱ्याच मुली लग्नाच्या राहिलेल्या आहेत. आणि मग मुला मुलींची जी काही लग्न जुळत होती ती जुळायला कुठेतरी अडचण निर्माण झाल्या. पहिले 4-6 वर्षाआधी मुलाची आणि मुलींची लग्न व्हायची, एक स्त्री किंवा एक पुरुष या दोघांचीही लग्न व्हायची. मात्र आता स्त्रीचं किंवा पुरुषाचं किंवा मुलाचं किंवा मुलीचं लग्न न होता ती लग्न आता एकमेकांच्या प्रोफेशनमध्ये, शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये होऊ लागली, इक्वल श्रीमंतीमध्ये होऊ लागली आणि अनेक गोष्टी त्याच्यामध्ये पुन्हा तपासल्या जाऊ लागल्या. याच्यामुळे थोडीशी कुठेतरी लग्न जुळायला अडचण निर्माण होत आहे. दुसरीकडे मुली सुरुवातीला 10वी-12वी पर्यंत शिक्षण घ्यायच्या, मात्र आता सगळ्याच मुली उच्च शिक्षणासाठी पुढे शहराच्या ठिकाणी जात आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत, नोकरी करत आहेत. तर त्याच्यामुळेही लग्न जुळायला कुठेतरी अडचण निर्माण होते आहे. अशा स्थितीमध्ये आपण जे काही लग्नामध्ये जे काही चुकीचे पायंडे रूढ केले तर अजूनही ग्रामीण भागामध्ये बरीच लग्न आपण शेतकरी म्हणत असताना शेतकरी कुटुंबामध्ये ही लग्न मध्यस्थामार्फत जुळतात. मात्र लग्नामध्ये आपण एक अतिशय चुकीचा सार्वत्रिक पायंडा असा एक सार्वत्रिक केलेला आहे की लग्नासाठी आपण लग्न जुळलं की साहजिकच उत्साह असणं, आनंद असणं साहजिक आहे. आणि अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण हात मोकळा सोडून खर्च करत असतो. आणि लग्नाच्या दिवशी मग वधूकडचे असतील किंवा वराकडचे असतील, लग्न लागायच्या आधी माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीच्या हाती संचलन करण्यासाठी माईक दिला जातो आणि तो सांगतो विवाह एक संस्कार आहे, अमकं डमकं टमकं, आमच्या गावातील अमके अमके यांचा वधूवरांचा परिचय दिला जातो. आणि यावेळी या विवाह सोहळ्यासाठी राजकारणी लोकांचे आपण गरज नसताना नावं घेत बसतो. आणि नेमकं या ठिकाणी आपले सोयरे धायरे नातेवाईक हे स्वतःचे पैसे खर्च करून, जर एखादा गरीब असेल तर तो उसने पासने पैसे घेऊन आहेर आंधण भांडे घेऊन कमीत कमी 500 रुपयाचा आहेर त्या ठिकाणी करत असतात. आता 200-300 रुपयाचा आहेर कोणी करत नाही, 500च्या वरच सगळे आहेर होतात.
आणि तो येतो त्याचं कुठेही नाव घेत नाही आपण. आपल्या गावात जर लग्न असतं तर पंक्तीत आणणारे, मांडव घालणारे, काम करणारे, राबणारे असतात, त्यांचाही आपल्याला विसर पडतो. मात्र जी लोक आपल्यासाठी काहीच करत नाही, आपल्या गावामध्ये येतात आणि एखादं सभागृह देतात, मंदिराच्या कामातही आपलं कमिशन सोडत नाहीत आणि आपलीच शाल आणि आपलंच नारळ घेऊन जातात आणि फुकट आपण त्यांचं नाव घेतो आणि त्यांचा उदो करतो. मात्र जे काही मध्यस्थ असतात, लग्न जुळवण्यासाठी स्वतःच्या खर्चानं पदरमोड करून आहेर अंध भांड घेऊन आलेले लोक असतात, तर त्यांचा आपण नेमका विसर पाडतो. तर मग या लोकांची नावं घेण्याऐवजी किंवा या लोकांचा सत्कार करण्याऐवजी यावर्षी जे काही लग्न जुळतील, तर आमचा हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर अशांनी एक दोघांनी जरी विचार केला आणि नवीन एक प्रथा सुरू केली की या चोरांचे नावच घ्यायचे नाही, आणि त्याऐवजी आपल्या लग्नामध्ये जे काही मध्यस्थ असतील, लग्न जुळवण्यासाठी जे मदत करणारे लोक असतील, तर त्यांचा सपत्नीक कपडे घेऊन सत्कार करा. म्हणजे एक त्यातून काय होईल की एक चांगला पायंडा निर्माण होईल. पुढे चालून लग्न जुळवत असताना प्रत्येकाचा हेतू उद्देश हा चांगला असतो, प्रामाणिक असतो. मात्र लग्नानंतर जर कुणाची ग्रहदशा बिघडत असेल आणि त्या नवरा बायकोचं पटत नसेल, भांडणं होत असतील किंवा तो मुलगा व्यसनी निघत असेल, तर याला मध्यस्थाला कुठेही जबाबदार धरू नये. पटत असेल तर स्वीकारा, नसेल पटत तर सोडून द्या. पटतंय का पहा. जय जिजाऊ. धन्यवाद.